सुस्वागत व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडू आपल्या सामन्याच्या ओमसाई मित्रमंडळ अंजले पेठ पाकडे याच्या वतीनं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अजून एक महत्वपूर्ण सामना ठिकाणी रंगला जातोय. त्या ठिकाणी ध्रुवी साईशा पाळंदे ब आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई अंजले असा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. उपस्थित क्रीडा रसिक आपल्या सर्वांना या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून लकी ड्रॉ ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यामुळे आपण त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकता. आणि त्या लकी ड्रॉच्या स्पर्धेचा विजेता आपण देखील काही वेळातच या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. तीन फेऱ्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महत्वपूर्ण काही गिफ्ट्स आहेत ते मात्र तुम्हाला देण्यात येतील, पण त्यासाठी या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग नोंदवणं देखील तितकाच अनिवार्य आहे. 20 रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी कूपन आपल्या नावावरती घेऊ शकता आणि या स्पर्धेचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवू शकता. आणि त्याचप्रमाणे जर त्या ठिकाणी तुमच्या नंबरचं कूपन त्या ठिकाणी उघडण्यात आलं तर आपण विजेते देखील ठरू शकता आणि आपल्याला या ठिकाणी गिफ्ट देखील मिळू शकेल. त्यामुळे ज्यांनी अजून देखील लकी ड्रॉच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला नाहीये आपण कृपया आपण सहभाग नोंदवायचा आहे. चला यानंतर होणारा सामना श्री मानाई देवी टाळसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमा देवी सालदुरे ब असा सामना आपण खेळतोय. श्री मानाई देवी टाळसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमा देवी सालदुरे ब असा सामना आपण खेळतोय. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. श्री मानाई देवी टाळसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमा देवी सालदुरे ब अशा दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला पुकार. चला ठिकाणी एका बाजूला महत्वपूर्ण खेळ पाहायला मिळतात ते मात्र ध्रुवी साईशा पाळंदे ब संघाच्या माध्यमातून, तर दुसऱ्या बाजूला आपल्या सांजरे गावातील ओमसाई अंजले असं या ठिकाणी पाहायला मिळतं. मारून द्या लक्ष्मी मारून दे मारणार बघ पुढे मारणार बघ बोला सदैवपटू या ठिकाणी या मध्यरेषेवरती स्थिरावलेला पाहायला मिळतोय. माघारी पडते एक व्हॅली ब्रेक. दुसऱ्या बाजूला ओमसाई अंजले संघासाठी बॉल ब्रेक या ठिकाणी सजवली जाईल. तिसऱ्या चाळीसाठी पाचव्या जर्सी क्रमांक 3 या खेळाडूला केलं जात आहे. सोबत 7 खेळाडूचा फुलबॅक डिफेन्स आणि त्या 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सदैव त्या ठिकाणी सेल्फ आउट झालाय. एक साधा सोपा गुण त्या ठिकाणी दिला जातोय तो मात्र ध्रुवी साईशा पाळंदे ब संघाला. चांगली कामगिरी करावी लागेल या स्पर्धेमध्ये. तुमचा प्रवास या ठिकाणी टिकवून ठेवायचा आहे तर प्रत्येक सामना जिंकणं तुमच्या संघासाठी अनिवार्य आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये देखील चांगल्या तऱ्हेचे खेळ करत सामना जिंकत या ठिकाणी पुढील खेळीसाठी क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई ध्रुवी साईशा पाळंदे ब संघाच्या खात्यामध्ये होती. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाशी कमाई या ठिकाणी ओमसाई अंजले संघाच्या खात्यामध्ये करून देतोय. रोखलं जातं मैदानाच्या आतमध्ये सराईपुटूला आणि सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाशी कमाई मैदानाच्या आतमध्ये ओमसाई अंजले संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी शांतसे खेळाडूच्या आतमध्ये आक्रमण करतोय सदैवपटू. प्रचंड वेग त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 1 या खेळाडूच्या माध्यमातून थोडासा आक्रमण झालं मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या उजव्या बाजूवरती
खोलवर जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी पडते. पुन्हा एकदा आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 7 ओम साई अंजली संघाच्या माध्यमातून सज्ज होतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गलांड्या पाळंदे संघाचा डिफेन्स या ठिकाणी त्यांचा खेळ सादर करतोय. 2-2च्या 3 साखळ्यात एक महत्त्वपूर्ण खेळाडू पाळंदे संघाचा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. गडी टिपल्याचा दावा केला जातोय. जर्सी क्रमांक 1 या खेळाडूच्या माध्यमातून पंचांचं डिसिजन काय देखील तितकंच महत्त्वपूर्ण असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पंचाने दाद दिली नाहीये. सराईवरती माघारी पडत नाही. संघाच्या माध्यमातून थर्ड रेड पाहायला मिळते. तिसऱ्या चढीसाठी आक्रमण केलं असतं मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 7 ला खेळाडू पाहायला मिळतोय. परंतु त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली शेअरबंद केली जाईल. गुणाची कमाई पुन्हा एकदा पाळंदे संघाच्या हातामध्ये सगळं येतात. नंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढीची इशारत मैदानाच्या आतमध्ये पाळंदे संघासाठी केली जाते. प्रचंड वेगाने या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वेग प्रचंड या खेळाडूकडे त्या वेगाच्या जोरावरती सातत्याने गुणाची कमाई करतोय. चांगल्या दर्जाच्या मैदानाच्या आतमध्ये पाळंदे संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळ करताना पाहायला मिळाला. ओमसाई अंधेऱ्या संघाला थोडंसं बॅकफुटला ढकललं आहे. ऑल आउट घेण्याची सुरुवात असेल. या ठिकाणी डिफेन्स एक पडलाय. सक्सेसफुल कामगिरी पाळंदे संघाच्या माध्यमातून झाली. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सरे मार्कवरती आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 11 खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसलाय आणि मल्टी पॉइंट रेड एकाच चढाईमध्ये दोन्ही खेळाडूंना पास करत या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ ओमसाई अंजली संघावरती या ठिकाणी ऑल आउट दिला जातोय. ओमसाई अंजली संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा ऑल इन करेल. स्कोर कार्ड कडे जाऊया. 13 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ आहे तर 3 या गुणसंख्येवरती ओमसाई अंजली संघ पाहायला मिळतोय. परिशुद्ध करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र प्रयत्न फसलाय. अगदी चांगली पकड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चला या ठिकाणी राज गुहागरकर यांच्यासाठी बक्षीस आलेला आहे. जी पकड आपल्याला पाहायला मिळाली त्या पकडीसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी गौरव गुहागरकर यांच्या माध्यमातून आलेला आहे. यावेळेस मात्र प्रयत्न फसला. यावेळेस गुणाची कमाई होत नाहीये. परशुट यावेळेस मात्र सक्सेसफुल झाला मैदानाच्या आतमध्ये. मागच्या वेळेस परशुट करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस सगळ्या पद्धतीने केला त्यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला. परंतु यावेळेस मात्र प्रयत्न फसला. परशुट या ठिकाणी सक्सेसफुल झाला आणि पाळंदे संघाच्या हातामध्ये गुणाची पकडताना पाहायला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कामगिरी पाळंदे संघासाठी होती. गुण एक पडला होते. त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. मध्यंतरापर्यंत संपूर्ण उपस्थित आहेत. कालच्या 65 किलो तालुका स्तरीय वजनी गटातील कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाच्या रोख रकमेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा पण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री उमेशजी लालसाहेब आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभास्थितीने या ठिकाणी सन्मानित करायचं.
पुढील सन्मान आपण करतोय स्मितेश मयेकर हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमच्या कालच्या तालुकास्तरीय 65 किलो वजनी करती स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते त्यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मंडळाचे अध्यक्ष श्री उमेश लाड साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. स्मितेश मयेकर यांना आपण सन्मानित करतोय. पुढील सन्मान आपण करतोय निखिलजी देवकर यांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. कालच्या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते श्री निखिलजी देवकर यांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यानंतर खेळला जाणारा सामना श्री मानाईदेवी टाळसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सावगिरी दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार आपण देतोय. मानाईदेवी टाळसुरे आणि सीमादेवी सावगिरी पुढील सन्मान आपण करतोय स्वप्नीलजी कलमकर यांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. सगळ्यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुढील सन्मान आपण करतोय चंद्रकांतजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. कालच्या 65 किलो तालुकास्तरीय वजनी करती स्पर्धेच्या तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या रोख रकमेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. सामना संपल्यावर शेवटची 5 मिनिटे 6 या गुणसंख्येवरती अंजलीचा संघ तर 25 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ पाहायला मिळतोय. पुढील सन्मान आपण बोलतोय श्री प्रवीण चांदविडकर साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुढील सन्मान आपण करतोय प्रवीणजी कौसाळकर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आपल्याला विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे प्रवीण कौसाळकर यांचा. पुढील सन्मान आपण करतोय श्री दीपकजी चांदविडकर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. सामना संपा शेवटची 2 मिनिटे
चला या ठिकाणी औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना मानाई देवी टाळसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सालगुरे भोर असा सामना आपण यानंतर खेळतोय. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावर सामना संपायला शेवटचं मिनिट असं पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. श्री मानाई देवी टाळसुरे सीमादेवी सालगुरे भोर तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी या तिसरा आणि अंतिम पुकार दिला जातोय. मैदानावर सामना संपताच आपण पुढे त्याच क्रीडांगणाच्या दिशेने या. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. मैदानावर सामना संपेल. या ठिकाणी बाळगणी संघाने आपला पहिला विजय या ठिकाणी नोंदवलाय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. त्याचप्रमाणे या ठिकाणी